तिकीट तपासणीत सोलापूर विभागाने 11.83 कोटी रुपयांचा महसूल केला जमा। मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने 2024-25 या आर्थिक वर्षात एप्रिल 2024 ते मार्च 2025 तिकीट तपासणीत उल्लेखनीय कामगिरी दाखवली आहे। सातत्यपूर्ण प्रयत्न आणि तपासणी मोहिमेद्वारे 11.83 कोटी रुपयांचा महसूल नोंदवला आहे। वर्षभरात एकूण 10,987 तिकीट तपासणी मोहिमा राबविण्यात आल्या, ज्यामध्ये 850 विशेष संघन मोहिमा, 64 स्पॉट चेक आणि 36 अँब्युश क्रॉस कंट्री आणि फोर्टेज चेकचा समावेश आहे। 2,51,030 प्रकरणांमधून एकूण 11,82,86,960 रुपये वसूल करण्यात आले। तिकीट नसलेले प्रवासी 1,22,131 प्रकरणांमधून 6,61,15,809 रुपये, अनियमित प्रवास 1,05,577 प्रकरणांमधून 4,75,11,921 रुपये, बुक न केलेले सामान 22,161 प्रकरणांमधून 42,05,730 रुपये, कचरा 1,003 प्रकरणांमधून 4,21,900 रुपये, निश्चित क्षेत्रात धूम्रपान 158 प्रकरणांमधून 31,600 रुपये। उत्कृष्ट कामगिरी करणारे विभागाचे यश समर्पित टीममुळे घडले असून टॉप 3 कामगिरी करणाऱ्यांमध्ये खालील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे: मोबिन शेख 4,860 प्रकरणांमध्ये रुपये 27,60,280, संजय ए उबाळे 2,684 प्रकरणांमध्ये रुपये 21,48,195 रुपये। कर्तव्यप्रती प्रामाणिक सेवा, अनेक कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कर्तव्यांपेक्षाही जास्त काम केले आहे, लक्षणीय योगदान दिले आहे। यावर्षी तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी दक्षता आणि सार्वजनिक सेवेची प्रेरणादायी कामे देखील पाहिली आहेत। 12,115 सिद्धेश्वर एक्सप्रेसच्या कोच S3 आणि S4 मध्ये असामान्यता नोंदवल्याबद्दल लेखराव मीना यांना जनरल मॅनेजर सेफ्टी अवॉर्ड मिळाला। जीवन इंगळे यांनी ट्रेन 1,10,020 कोणार्क एक्सप्रेसमध्ये हॉट एक्सेल आढळून आला, ज्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यास मदत झाली। राहुल S कांबळे यांनी ट्रेन 12,116 सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये हॉट एक्सेल आढळून आला, ज्यामुळे सुरक्षित ऑपरेशन सुनिश्चित झाले। संतोष N प्रसाद यांनी ट्रेन 12,627 कर्नाटक एक्सप्रेसमधील 2 अल्पवयीन मुलींना वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। सदरची तिकीट तपासणीची कामगिरी सोलापूर रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे आणि सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक तिकीट तपासणी कल्पना बनसोडे आणि त्यांच्या सक्रिय तिकीट तपासणी पथकाच्या नेतृत्वाचे परिणाम आहे। सोलापूर विभाग त्यांच्या नेटवर्कमध्ये सुरक्षित आणि कायदेशीर प्रवास सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे। आर्थिक वर्ष 2024-25 मधील प्रभावी आकडेवारी केवळ कडक तिकीट तपासणीच नव्हे, तर प्रवाशांच्या आणि रेल्वे मालमत्तेच्या संरक्षणात कर्मचाऱ्यांच्या सक्रिय भूमिकेचे देखील प्रतिबिंबित करते।